नारायण परम योगे नारायण परम तपाः नारायण परम ज्ञानम नारायण परागति नारायण परागति नारायण परागति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण सगळ्यांनी म्हणा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण सगळ्यांनी म्हणा, आवाज मोकळा सोडा, छान म्हणा। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण वासुदेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। आज के आनंद की जय। भागवत महापुराण की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आजपासून या पावन भूमीमध्ये आपण सगळेजण भगवंताची वाङ्मय स्वरूप मूर्ती श्रीमद भागवताचा मोठा ग्रंथ, पावन आणि पवित्र असा ग्रंथ आपण सगळेजण श्रवण करणारे। तुम्हाला सांगतो, भगवंत विशिष्ट ठिकाणी आहे आणि त्यातही भागवताचा ग्रंथ, या ग्रंथामध्ये भगवंत आहेत। ज्यावेळेस उद्धवाला ज्ञान देत असताना भगवंतांनी उद्धवाला सांगितलेलं ज्ञान हे 11व्या स्कंदामध्ये आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे। भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, मला जर भेटायचं असेल आणि माझी सेवा व्हावी असं जर वाटत असेल तर भगवंतांनी स्वतः सांगितलं की या पावन या ग्रंथामध्ये मी स्थित राहणार, म्हणजे अखंडपणे या ग्रंथामध्ये मी राहणार। उद्धवाला ज्ञान दिलं आणि उद्धवाला ज्ञान देऊन भगवंतांनी आपली प्राणज्योत ज्यावेळेस बाहेर काढली होती, त्या प्राणज्योतीचे 2 भाग झाले। एक प्राणज्योत वैकुंठाच्या दिशेने गेली होती आणि दुसरी प्राणज्योत या भागवताच्या ग्रंथामध्ये येऊन स्थित झाली होती। म्हणून ग्रंथ म्हणजे हे सामान्य ग्रंथ नाहीये। तुम्ही अजूनही बघा, आपल्या साधू संतांनी बाकीच्या ग्रंथाची चर्चा नाही केली। आपल्या सगळ्या साधू संतांनी चर्चा जर केली असेल तर फक्त एकाच ग्रंथाची चर्चा केली, ते म्हणजे भागवताची चर्चा केली नाही। एकाने प्रश्न विचारला की भागवत ग्रंथ एवढा महान आहे का? एकदा स्वर्गामध्ये चर्चा चालू होती, ऋषीमुनी असे बसलेले होते आणि सगळ्या ऋषीमुनींनी हाच प्रश्न विचारला होता की भागवताचा ग्रंथ इतका महान आहे का? म्हणून सगळ्या ऋषींनी बाकीचे सगळे ग्रंथ आणले। एक पारडं आणण्यात आलं, तराजू, आणि एका पारड्यामध्ये भागवताचा ग्रंथ ठेवला आणि दुसऱ्या तराजूमध्ये दुसऱ्या बाजूला बाकीचे सगळे पुराण ठेवले। पण तरी सुद्धा ग्रंथ जो वजनदार, ज्या ग्रंथाचा एकंदरीत काय म्हणावं प्रभाव, तो फक्त भागवताचाच प्रभाव होता।
म्हणून हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ सामान्य नाहीये, सगळ्या ग्रंथाचं तत्व या एका ग्रंथामध्ये आलेलं आहे, ते म्हणजे भागवतामध्ये सगळ्या ग्रंथाचे तत्व आलेले आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी या ग्रंथाविषयी शब्द काढले. ते शब्द काय काढले? ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, हे नाथांचे शब्द येते. संतांची वाणी फार वेगळी असते. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. अनन्य भावाने शरण या ग्रंथाला म्हणजेच भागवताला. खचित टळेल जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ ही बदती कृष्ण पदी ठेऊ माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. आरती करू भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण नाथांची वाणी सांगते. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. अनन्य भावानं या ग्रंथाला शरण या. माणसाचा कुठेतरी विश्वास नक्कीच पाहिजे बा. तुम्हाला सांगतो, एक मी ग्रंथ वाचतो, एक पुस्तक वाचत होतो आणि ते पुस्तक होते APJ अब्दुल कलामांचं पुस्तक होतं बा. आणि APJ अब्दुल कलामांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की एवढी मोठी सृष्टी साधारण सृष्टी नाहीये, आणि एवढ्या चराचर सृष्टीच्या पाठीमागे एक शक्ती अशी आहे की ती पूर्ण सृष्टी चालवते. APJ अब्दुल कलामांच्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेलं आहे. शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे देवच. या मोठ्या लोकांना स्पष्टपणे असं बोलता येत नाही, म्हणून हे मोठे लोक गुह्य शब्दात बोलून जातात. म्हणून एवढ्या मोठ्या चराचर सृष्टीच्या पाठीमागे एक शक्ती अशी आहे की ती शक्ती सगळा देश चालवते, नवे तर सगळं विश्व चालवते. म्हणून ती शक्ती जर कोणती असेल तरी ही देवाची शक्ती आहे. माणसाचा कुठेतरी विश्वास असला पाहिजे. या ग्रंथाची सेवा केल्यानंतर गणेशराव, आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की ज्या माणसाने या ग्रंथाची सेवा केली, भागवताची सेवा कुठल्याही स्वरूपात सेवा करा, मग ती झाडून काढण्याची का सेवा असना ती सेवाच आहे. मग ती पत्राळी शेवटच्या दिवशी उचलण्याची का सेवा असना पण ती सेवाच आहे. आतापर्यंत माझा अनुभव असा आहे, मला साधारण 20 वर्ष झालेत या ग्रंथाची सेवा करता करता. अनुभव असा आहे की हा ग्रंथराज त्या व्यक्तीला सेवा केल्यानंतर मेवा दिल्याशिवाय राहत नाही. मेवा नक्की मिळतो, आज नाही उद्या मिळेल, पण मात्र नक्की मिळणार. धार्मिक गोष्टीमध्ये सेवा केल्यानंतर मेवा मिळतच असतो, तो कुठल्याही स्वरूपात मिळेल, पण मात्र मिळेल. सगळ्या गोष्टी वाया जाणार, पण फक्त धार्मिक कार्यामध्ये जर तुम्ही साधारण नुसत्या चटया जरी उचलल्या तरी सुद्धा ते वाया जाणार नाहीये. धार्मिक गोष्टीमध्ये तुम्ही साधा जप जरी केला तरी तो जप फलदायी ठरणार आहे. तुम्ही देवाला साधं फूल जरी वाहिलं आपण तरी सुद्धा ते फलदायी आहे. म्हणून एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये एक ईश्वर असा आहे की तो पूर्ण देश चालवतो. त्या शक्तीला आपल्या सगळ्यांचा नमस्कार असो पा. म्हणून तर भागवताच्या या ग्रंथामध्ये पहिला श्लोक सांगितलेला आहे, सच्चिदानंद रूपाय. हा श्लोक सांगितला, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, पूर्ण विश्वाचं रक्षण करणारा देव. तापत्रय विनाशाय, 3 त्रापाला नाश करणारा देव. गोविंदाय नमो नमः किंवा श्रीकृष्णाय वयम नमः. त्या भगवंताला आपल्या सगळ्यांचा नमस्कार असो. म्हणून या ग्रंथाची सेवा करा, साधारण ग्रंथ नाही आहे. संतांची वाणी सुद्धा आम्हाला सांगते, संत सुद्धा सांगतात, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत
करीती श्रवण. संतांची वाणी त्यांच्या गाथ्यामध्ये, महाराजांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवलं. सद्गुरु एकंदरीत तुकाराम महाराज. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. खरं तर खऱ्या अर्थानं तर सगळे ग्रंथ ऐका. मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने 18 पुराण सांगितलेत, तर 18 पुराण ऐकले पाहिजे गणेशराव, असं सांगितलेलं आहे बा. 18 पुराण ऐका म्हणजे त्या माणसाला देवाच्या पायाजवळ जागा मिळते, असं पुराणामध्ये आपल्या भागवतामध्ये वर्णन आहे. मग 88,000 ऋषीमुनी म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीला सगळे पुराण ऐकायला नाही जमले, बरं ऐकणारे भरपूर आहेत, पण सांगणारा वक्ता चांगला पाहिजे का नाही? वक्ता चांगला पाहिजे, तो व्यवस्थित सांगणारा पाहिजे, ती कथा आपल्याला कळली पाहिजे. आता शिवमहापुराणाच्या पाठीमागे किती महिला मंडळ लागल्यात, पण एकीला जर विचारलं ना शिवमहापुराण तुम्हाला काय कळलं, ते एकीला सांगता नाही येणार. आता तुम्ही सुद्धा शिवमहापुराणाच्या कथा टीव्ही लव बसतात हो लोक, पण मला सांगा शिवमहापुराणात काय कळलं आपल्याला? कथा कोणती कळली मला सांगा तुम्ही आधी. मी कुणावर टीका नाही करत आहे, मी फक्त तुमची आपली परीक्षा पाहतो, त्यात मी सुद्धा आलोय. शिवमहापुराणाच्या एवढ्या कथा झाल्यात, इथं किती गर्दी होती आपल्या इथे, पण एवढी गर्दी असून माझा फक्त एक सामान्य श्रोता या नात्याने माझा प्रश्न आहे की एवढी गर्दी झाली, एवढ्या कथा आपण ऐकल्या, टीव्हीवर सुद्धा कथा चालू आहेत, पण माझा सोपा प्रश्न असा आहे की शिवमहापुराणामध्ये काय कथा कळल्यात आपल्याला? काय माहिती का? कुठलाही ग्रंथ आपण श्रवण करू, कुठलाही ग्रंथ श्रवण करा, पण मात्र त्या कथा कळल्या पाहिजे आपल्याला. एक प्रश्न विचारतो शिवमहापुराणामधला, फक्त सांगा शिवांचे किती अवतार झालेत? कोणीच सांगू नाही शकणार. मी अभ्यास केलाय म्हणून मी बोलू शकतो बा. अभ्यास केल्यानंतर व्यक्ती कोणीही बोलू शकतो. ज्या ग्रंथाचा तुम्हाला सांगतो, जो एखादा ग्रंथ आपण श्रवण करायला हाताशी घेतला तर तो ग्रंथ आपल्याला पूर्ण कळला पाहिजे, किमान त्याचा मुख्य उद्देश तरी कळला पाहिजे. 18 पुराणामध्ये शिवमहापुराणाचा नंबर कितवा येतो ते उत्तर द्या मला. सोपे सोपे प्रश्न आहेत. तुम्ही जर गुगलवर असं नुसतं टाकलं की 18 पुराणांची नावे, असं टाकलं की 18 पुराणांची नावं लगेच येतं पहा. आणि शिवमहापुराणाचा नंबर कितवा लागतो 18 पुराणामध्ये माहितीये का? 4था नंबर लागतो. हे सगळं शिवमहापुराणात. मी कशामुळे हा विषय मांडतोय की जो ग्रंथ आपण ऐकतो, सगळे ग्रंथ ऐका, पण तुम्ही कोणाचंच ऐकलं नाही महिला मंडळांनी विशेष, फक्त त्या एका महाराजाचं ऐकलं, ते बरं आहे. तांब्या घेतला की निघाली महादेवाच्या मंदिरात. सोमवारी महादेव बेजार असतो बा, दिसतही नाही. भक्ती वाढलीये, चांगली गोष्ट आहे, मी वाईट नाही म्हणत आहे, चांगली गोष्ट आहे. भक्ती वाढलेली आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. अहो आमच्या घरच्या महिला, आमच्या घरची सुद्धा एक दिवस रात्री 10 वाजता तांबे घेऊन निघाले, रात्री 10 वाजता. तिला म्हणलं कुठे घेऊन निघायचं, कुठं चालली? मी महादेवाला पाणी घालायला चालली. म्हणलं ही पूजेची वेळ असते काय, वेळेसारखी? महादेवाला पाणी घालण्याचा प्रसंग हा पहिल्यापासूनच आहे. तुळशी महादेवाची पूजा तुम्हाला सांगितली महिलांना, हे पहिल्यापासूनच. सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर बाईनं काही करू नये, पहिल्यांदा बाहेर जाऊन तुळशी महादेवाची पूजा करे, हे पहिल्यापासूनच आहे. तुळशीच्या जवळ महादेव असतो, त्या महादेवाला पाणी घालणे, महादेवाची पूजा, हे पहिल्यापासून आहे. पण काय माहिती का, थोडस एखाद्या गोष्टीला तिखट मीठ लावून सांगणारा व्यक्ती फार श्रेष्ठ ठरतो, आणि तुम्ही त्यांचंच ऐकलं फक्त. आणि चांगली गोष्ट आहे, मी वाईट नाही म्हणत. आम्हाला त्यासाठी ते महाराज आवडतात की जेणेकरून आपल्या हृदयातली भक्ती कोणीतरी वाढवलेली आहे, त्यामुळे आवडतात. पण भक्ती करण्यात अर्थ नाही, भक्ती जरूर करा, भक्ती करण्याबद्दल काही नाही, पण सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन करा. कुठलाही ग्रंथ घेतला तरी त्याची माहिती घ्या. साधा भागवताचा ग्रंथ जर आपण घेतला तर हा ग्रंथ श्रेष्ठ का ठरला गणेशराव सांगू का? हा ग्रंथ श्रेष्ठ ठरला त्याचं कारण असं आहे की 18 पुराणांचं पूर्ण वर्णन या एका ग्रंथामध्ये आहे. मनुष्य जन्मामध्ये 18 पुराण जरी तुम्ही ऐकले नाही, पण फक्त श्रीमद भागवताचा ग्रंथ एक जर कथा जर ऐकली तर 18 पुराण ऐकल्याचं पुण्य आहे. काय नाही या ग्रंथामध्ये? वामन अवताराची कथा, वामन पुराण तुम्ही काढा, 18 पुराण काढा. शिव महापुराण, आता तुमचा शिव महापुराण घ्या, त्या शिव महापुराणामध्ये सती आख्याने, महादेवाची पहिली बायको सती, नंतर ती पार्वती, ही कथा शिव महापुराणात. तोच त्याच ग्रंथातला तो मुख्य भाग काढला आणि इथं टाकलेला आहे. हे व्यासांनी केलेलं आहे.
वामन अवतारामध्ये वामन तुम्ही पहा, वामन पुराणे, वामन पुराणामधला मुख्य गाभा काढला आणि भागवतामध्ये येऊन आणून टाकलेला आहे. एवढंच कशाला, तुम्ही गरुड पुराण काढा, त्या गरुड पुराणामधला मुख्य भाग काढला आणि इथं आणून टाकलेला आहे. गरुड पुराणामध्ये एखाद्या माणसाने जर पाप केलं तर त्याला कोणतं प्रायश्चित्त आहे किंवा कोणते नरक आहेत, हे 28 नरक तिथले काढले इथं टाकले. ते यासाठी की 18 पुराण कदाचित तुम्ही ऐकतालही, पण सांगणारा जर वक्ता नाही भेटला तर. म्हणून एक ग्रंथ असा निर्माण केला व्यासांनी की हा एक ग्रंथ जरी तुम्ही ऐकला की मग अखंड चिंतन विठोबाचे सगळ्या देवाचं स्मरण होऊन जातं. म्हणून हा ग्रंथ साधारण नाहीये ग्रंथ. म्हणून या ग्रंथाचं वर्णन साधू संतांनी केलेलं. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. भागवताच्या या ग्रंथाची सेवा केल्यानंतर पूर्ण परमेश्वराचं अखंड चिंतन होतं. आणि कलियुगामध्ये माणसाचं आयुष्यच किती आहे असं म्हणतात. ग्रंथांनी सांगितलं की 100 वर्षापर्यंत माणसं कलियुगामध्ये जगतात. पण मला सांगा 100 वर्षापर्यंत कोण जगतं? जास्तीत जास्त 60 पर्यंत लोक जातात. 60 नंतर माणसं शक्यतो जगू कमी पाहायला मिळतात. जे जुने व्यक्ती आहेत ते किमान 70 पर्यंत जातात किंवा 80 पर्यंत जातात. पण सध्याचं तुम्हाला सांगतो गणेशराव, युग असं आहे, हे आपलं धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे. आणि या धावपळीच्या जीवनामध्ये 60 पर्यंत जरी आपण गेलो तो पुष्कळ झालं. सध्याच्या तरुण वर्गांना खऱ्या अर्थानं तुम्ही बघा, हृदयविकाराचा झटका येतो. तरुण मुलं सुद्धा चाललेले आहेत. उद्याचा सुद्धा भरोसा नाही खऱ्या अर्थानं. पण किमान 100 वर्षापर्यंतचा आयुर्मर्यादा सांगितली. या 100 पर्यंत जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत भक्ती करावी आणि भक्ती करून इह लोकाची यात्रा पूर्ण करावी. आपल्यासोबत 2 गाठोडे येणार, पाप आणि पुण्याचे 2 गाठोडे येणार. पुण्य केल्यानंतर वरती गेल्यानंतर मोजमाप आहे, पाप केल्यानंतर सुद्धा वरती गेल्यानंतर मोजमाप आहे. हा ग्रंथ इतका सुंदर आहे की पापियों को, हे पापी लोकांना सुद्धा, पापियों को पाप से है तारती, भागवत भगवान की हे आरती. पापी लोकांना सुद्धा शुद्ध करण्याचं काम भागवत सांगतं पहा. म्हणून भागवताची सेवा करा. मी धन्यवाद देईल आगळे पाटील परिवारांना की हा योग आपल्या सगळ्या परिवाराला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणून या व्यासपीठावरून या परिवाराला मी अगदी दंडवत घालतो आणि या ग्रंथाला आरंभ करतो. ग्रंथाची सेवा या ठिकाणी आजपासून या पावनभूमीमध्ये मी अवश्य करणार. तुम्हाला सांगू गणेशराव, मला भागवताने इतकं दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. पण ज्या ज्या ठिकाणी मी कथेला जातो ना त्या ठिकाणी मी अगदी हृदयापासून मी सेवा करतो. कारण या ग्रंथानं खूप काही दिले मला आणि हा ग्रंथ अजूनही देतोय सगळ्यांना. ज्या ज्या व्यक्तीने सेवा केली त्या व्यक्तीला हा ग्रंथराज देतोय. त्यामुळे ज्या ठिकाणी मी जाणार त्या ठिकाणी शुद्ध कथा व्यवस्थित झाली पाहिजे. नुसती कथाच नाही तर हे जे श्लोक आहे ना मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार, हे श्लोकही घरामध्ये उच्चार झाला पाहिजे, फिरले पाहिजे, तर ते घर शुद्ध होतं. नाही तर कथा सांगणारे भरपूर आहेत. दगड उचलला की कथा सांगणारे भरपूर माणसं आहेत. परंतु त्या गोष्टी त्या प्रसंगी झाल्या पाहिजे. भक्ती किती जरी केली तर त्याला अर्थ नाही, पण नियम पाळून भक्ती किती केली त्याला मात्र खूप अर्थ आहे. थोडी जरी भक्ती केली पण नियम सांभाळून जर केली, नियम सांगितलेले आहेत आपल्या जीवनामध्ये, नियम प्रत्येकाला लावून दिले. साधी गोष्ट सांगतो, जेवायचं ताट वाढण्यापासून नियम आहेत गणेशराव.
जेवायचं ताट वाढत असताना मीठ वाढण्यापासून नियम आहेत. मीठ कुठं वाढायचं, काय वाढायचं, कसं वाढायचं, भाजी कुठं वाढायची, पापड कुठं वाढायचे, भजे, इथून नियम आहेत. सामान्य गोष्टी. मग एवढा मोठा ग्रंथ, एक प्रकारे आपलं तप आहे हे, 7 दिवसाची आराधना आहे ही आपली. मग 7 दिवसाचं एवढं मोठं तप म्हटल्यानंतर नियम नसतील का? नियम आहेत ना. नियम कोणते आहेत? तर नियम असे सांगितलेत भागवतामध्ये. एका आसनावरती बसा. आज ज्या आसनावरती बसलात त्या आजपासून 7 दिवस त्याच आसनावरती बसा. शक्यतो स्वतःचं आसन घेऊन या, स्वतःच्या आसनावरती बसा. शक्यतो एक भुकता राहा, म्हणजे एकदाच जेवण करा. सकाळी जर भूक लागली तर किमान तुम्ही दशमी खाऊ शकता. दशमी दुधाची पोळी, कोरडी भाजी, त्याला दशमी असं म्हणतात. कांदा लसूण शक्यतो वर्ज्य करा. का? आपल्या हिंदू धर्मात सांगितलंय. तुम्हाला सांगतो, या तुम्ही उत्तरेकडे जर गेलात ना, तर जेवढे काही आपले साधू संत आहेत, ते साधू संत ज्या भांड्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं जर नुसतं भाजी जरी शिजवली, एकंदरीत कुठली आपली सामान्य भाजी कांदा टाकून, तर ते सुद्धा भांड घेत नाहीत. एवढे साधू संत कट्टर आहेत आपले. का घेऊ नये? कांदा लसूण का खाऊ नये? त्याचं कारण असं आहे की कांदा आणि लसूण हे 2 पदार्थ असं म्हणतात की राक्षसाच्या मळापासून निर्माण झालेले हे 2 गोष्टी आहेत पहा. आणि त्यातही कांदा आणि लसूण हे 2 गोष्टी अशा आहेत की संसाराकडे खेचणारे आहेत. आणि परमार्थ करण्यासाठी शरीर हे सात्विक लागतं. सात्विक भावनानं केलेला परमार्थ देवाला अतिशय प्रिय असतो. म्हणून नियम सांगितलेले आहेत. 7 दिवस शक्यतो कांदा लसूण वर्ज्य करा. शक्यतो 7 दिवस आपण ज्या वेळेस नामस्मरण येईल त्या वेळेस नामस्मरण करा. आणि 7 दिवस कथेला बसायचं असेल तर शक्यतो पोटभर जेवण करायचं नाही. कारण पोटभर जेवण केलं आणि टेकलं की झोपच लागते पहा. उदाहरण माझ्या समोर आहे सगळे. त्याच्यामुळे शक्यतो मी माझ्या कथेत कोणाला झोपू देत नाही. आणि कोणी झोपला असेल तर त्याला उठवल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही बसा, माझं फार बारकाईने लक्ष आहे. काय माहिती का, इथं बसल्यानंतर माझं लक्ष इकडे आहे, तिकडे आहे, इकडे आहे, सगळीकडे लक्ष आहे. परंतु परमार्थ हा जागेपणी करा. एक दिवस असा येणार आहे की त्या गादीवर झोपलं की आपल्या सगळ्यांना जायचे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, देती नहीं है किसी का. दम निकल जाएगा चलते चलते, दम निकल जाएगा चलते चलते. शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. नाम रह जाएगा हो, नाम रह जाएगा आदमी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. तुम्हाला सांगतो, आयुष्य वाढताना दिसतं, पण आपल्या आयुष्यातले दिवस संपताना दिसतात का? वय वाढताना दिसतं, पण दिवस संपत आहेत हे दिसतच नाही ना आपल्याला. जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर दिवा जळताना दिसतो, पण त्या दिव्यातले तेल जळताना दिसतं का? त्याच पद्धतीनं वय वाढताना दिसतंय, पण आयुष्य संपताना दिसत नाही. आयुष्य खातो काळ, सावधान. सगळ्या संतांनी सांगितलं आहे की एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचं आहे, पण जाण्याच्या आधी परमार्थ करून घ्या. नाही आपल्याकडनं परमार्थ झाला तर किमान भागवताची कथा ऐकून घ्या, भागवताची सेवा करा, तुमचा बेडा पार होणार आहे. आणि या परिवाराला भगवान गोपाल कृष्णाने सेवेची संधी दिली ही सामान्य गोष्ट नाहीये. जन्म जन्मांतरीचं पुण्य असल्याशिवाय कथेचा योग येत नाही.
स्पष्ट लिहून ठेवले व्यासांनी, श्लोकचे. जन्मांतरे भवत पुण्यम, हा श्लोक आहे. तदा भागवतम लभेत, तदा भागवतम लभेत, तदा भागवतम लभेत. जन्म जन्मांतरीच पुण्य असावं लागतं, तेव्हा कुठे कथा आपल्याला श्रवण करायला मिळते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा? जे भागवताची सेवा करतात त्याची सेवा मला घडो, असे संतांनी सांगितले. जर संत म्हणतात की भागवताची सेवा करणाऱ्या माणसाची सेवा मला घडू दे, या शब्दाचा अर्थ हा ग्रंथ सामान्य असेल का? सामान्य नाहीये. या ग्रंथाची सेवा जरूर करावी. धन्यवाद देतो या परिवाराला. म्हणून तर मी म्हटले की व्यासपीठावरून मी आपल्या सगळ्यांना दंडवत घालतो आणि या ग्रंथाला आरंभ करतो. ग्रंथ अतिशय सुंदर आहे. जरी कथा माहिती असली तरी नाविन्याने ऐकावी, नवीन ऐकावी, शून्य होऊन बसावं, लक्षपूर्वक कथा ऐकावी, शब्द न शब्द ऐका. नक्कीच ती कथा तुम्हाला हृदयाला भिडल्याशिवाय राहणार नाही, पण लक्षपूर्वक ऐका. फार गोड कथा आहे. श्रीमद भागवताचा ग्रंथच मोठा गोड आहे. तर मग हा श्रीमद भागवताचा ग्रंथ पहिल्यांदा कुठे झाला होता? ग्रंथाची सुरुवात पहिल्यांदा कुठे झाली होती? तर ग्रंथाची सुरुवात नैमिषारण्यामध्ये झालेली होती. पहिलं भागवत नैमिषारण्यामध्ये झालं. नैमिषी निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयाः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र समभाषत. नैमिष नावाच्या अरण्यामध्ये श्रीमद भागवताची पहिली कथा झाली होती आणि त्या ठिकाणी 88,000 ऋषीमुनी बसलेले होते आणि सूतांचं आगमन झालं. सूत कोण आहेत? हे सूत म्हणजे व्यासांचे शिष्य आहेत. ते आले. आल्यानंतर सगळे ऋषीमुनी उठले. सगळ्यांनी नमस्कार केला सूतांना. त्यांना बसण्यासाठी उंच आसन दिलं आणि सगळे विद्वान ऋषीमुनी असे खाली बसले आणि सुंदर कथा ऐकायला बसले. शास्त्र सांगतं की विद्वान व्यक्तीच्या जवळ मांडीला मांडी लावून बसू नका. का बसू नका? विद्वान व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून जर आपण बसलो तर आपली संपत्ती किती जरी असली तरी काही दिवसात नष्ट होते. म्हणून विद्वान माणसाचे पाय पवित्र असतात, त्यांच्या चरणाजवळ बसावं. विद्वान लोकांचे पाय पवित्र, पण डोकं भलतं विचित्र. त्याच्यामुळे विद्वानांच्या फक्त पायथ्याशी, कोणी संत असू द्या, त्या संतांच्या फक्त जे कोणी एखादा व्यक्ती चांगला दिसला विद्वान की त्यांच्या चरणाशी राहायचं. त्यांच्या डोक्याला डोकं लावलं की आपलं डोकं खराब होणं येते. म्हणून तुम्ही अनुभव घ्या गणेशराव. जर विद्वान व्यक्ती जर आले, एखादा यज्ञ करायचा ठरला किंवा एखादा कुठलाही सप्ताह करायचा ठरला, तर विद्वान लोक आले ना, तो सप्ताह पूर्ण होतच नाही पूर्ण. कारण सगळ्यांचे डोके विचित्र. हा म्हणतो ते नाही तसं, तो म्हणतो तो हे असं आहे, हा म्हणतो असं नाही हे असं. म्हणून विद्वान त्यापेक्षा आपल्या सामान्य माणसं परवडले, इतके विद्वान विचित्र असतात. खऱ्या अर्थानं विद्वानाच्या पायथ्याशी बसावं आणि छानपैकी त्यांची कथा ऐकावी, त्यांचं ज्ञान ऐकावं. ज्ञान ऐकल्यानंतर आपला उद्धार आहे. देव ज्ञानाने माणसाजवळ येतो. देव दुसरी गोष्ट म्हणजे कर्म चांगला असेल तर आपल्या जवळ येतो. आणि हे दोन गोष्टी जरी अवघड वाटल्या तर फक्त भक्ती जर केली तर देव लवकर जवळ येतो. त्याला बाकी ज्ञान लागत नाही, बाकी त्याला कर्म लागत नाही, पण मात्र त्याला भक्ती जरूर लागते. मग साधी भक्ती करावी. देवा मला काही येत नाही, मी सामान्य व्यक्ती आहे, सामान्य भक्त आहे, मी फक्त तुझी सेवा करणार, असं जरी म्हटलं तरी देव यायला तयार आहे. मग नैमिषारण्यामध्ये सुतांचं आगमन झालं आणि सुतांनी श्रीमद भागवताचा ग्रंथ उघडला आणि सूतजी महाराज म्हणतात, ऋषीमुनी हो, मी तुम्हाला भागवत सांगतो, ऐका आता. आणि याच भागवतामध्ये पहिल्यांदा पुराण जे वर्णन सांगितलेलं आहे ते गोकर्ण चरित्र पहिली कथा सांगितली. गोकर्ण चरित्र पहिल्यांदाच का सांगितलं? गोकर्ण चरित्र म्हणजे भागवत ऐकल्याचं सगळं पुण्य आहे. भागवत ग्रंथ स्पष्टपणे सांगतो, तुम्ही येऊन बसा, लक्षपूर्वक ऐका. कथा ऐकत असताना तुम्हाला नाही आवडली तर किमान गोकर्ण चरित्र ऐका. म्हणजे भागवत ऐकल्याचं सगळं पुण्य तुम्हाला, श्रेय आहे तुम्हाला, सगळं पुण्य आहे तुम्हाला. आणि तेच गोकर्ण चरित्र सांगितले. पहा, फलश्रुती आहे. फलश्रुती याला म्हणतात, फलश्रुती. गणेशराव तुम्ही बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये नुसतं गणपती अथर्व शीर्ष जर म्हटलं ना तर फलश्रुती शेवटी सांगितली बरं का. साधं श्री सूक्त जर म्हटलं, महिला मंडळ म्हणतात, या नवरात्रीमध्ये फार चालू असतं महिलांचं. श्री सूक्त जर म्हटलं, साधं श्री सूक्त स्तोत्र,
तर श्री सूक्त म्हटल्यानंतर फलश्रुती शेवटी सांगितलेली आहे. सगळे स्तोत्र काढा, फलश्रुती शेवटी सांगितली. म्हणजे बाकीचे लोक म्हणतात, स्तोत्र ज्यांनी लिखाण केलं ते म्हणतात की तुम्ही आधी स्तोत्र म्हणा आणि फळ नंतर घ्या. पण जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ असा आहे भागवताचा की आधी फळ देतो का? आधी फळ घ्या, आधी गोकर्ण चरित्र ऐका, आणि तुमचं मन जर लागलं तरच बसा कथा ऐका. आणि ते गोकर्ण चरित्र आले. तुंगभद्रा तटे पूर्व न भूतपन्नम न मुत्तमम यत्र वर्णा स्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परा आत्मदेव पुरो तस्मिन् सर्व वेद विशारदाः श्रोत स्मारते तु निष्णातो द्वितीय इव भास्कर. ही गोकर्ण चरित्राची कथा कोणी कोणाला सांगितली? तुम्हाला सांगतो, गोकर्ण चरित्राची कथा भागवतातली नाहीये बर का. हे गोकर्ण चरित्र पद्मपुराणा अंतर्गत आलेलं चरित्र आहे, भागवतातलं नाहीये ते. पण भागवतात व्यासांनी का लिहून ठेवलं? कारण हा ग्रंथ व्यासांनी लिहिलेला आहे. व्यासांनी हा ग्रंथ मुद्दामून लिहित असताना पहिल्यांदा गोकर्ण चरित्र यासाठी की आपली भक्ती वाढावी, भागवतावरचं प्रेम वाढावं. एकदा नारद मुनी फिरत फिरत निघाले आणि नारदानं पाहिलं तर भक्ती नावाची एक स्त्री होती आणि तिचे 2 मुलं ज्ञान वैराग्य तिच्या मांडीवरती झोपलेले होते आणि बेशुद्ध पडले होते. हे नारदानं पाहिलं. भक्तीनं आवाज दिला, नारदा खाली या. आकाश मार्गाने जाता जाता नारद खाली आले. भक्तीनं सांगितलं, नारदा माझे 2 मुलं ज्ञान वैराग्य या दोघांना कलीचा धक्का लागला. आता इथून कली गेला, धक्का लागला, ते म्हातारे झाले आणि बेशुद्ध पडले. माझ्या मुलांना शुद्धीवर आणण्यासाठी काहीतरी करा. नारद म्हणतात ठीक आहे. ज्ञान वैराग्याच्या भक्तीच्या जवळ बसले. नारदानं 7 दिवसाचं भागवताचं पारायण केलं. भक्ती प्रफुल्लित झाली, पण ज्ञान वैराग्य अजूनही म्हातारेच होते. म्हणून नारदानं त्या ज्ञान वैराग्याच्या जवळ 7 दिवसाचं अनेक पारायण केले, 7-7 दिवसाचे, पण नाही ना शुद्धीवरती आले ज्ञान वैराग्य. म्हणून नारदाला वाटलं की खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे, मग ज्ञान वैराग्य शुद्धीवर का आले नाही? नारदाची जरा भक्ती कमी जास्त झाली. काय असतं माहितीये का, माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण जर झाली नाही तर आपला विश्वास कमी होत असतो. आपण एखाद्या वेळेस नवस जर केला आणि तो नवस देवानं जर पूर्ण केला नाही तर आपण काय म्हणतो, देव नाही म्हणे, हा देव काय. माणसाची भक्ती कमी होती. नारदाची भक्ती कमी झाली. नारद निघाले आकाश मार्गाने आणि नारद जात असताना सनत कुमाराची भेट झाली. सनत कुमार म्हणजे भगवंताचा पहिला अवतार, सनक सनंदन सनातन सनत कुमार. सनत कुमाराने विचारलं नारदाला, कुठे चाललात नारदा? आज तुमचा चेहरा एवढा खाली का पडला? तुमचा काळा ठीक असा चेहरा का झाला? मग नारदानं सांगितलं, भक्ती नावाची स्त्री, तिचे 2 मुलं ज्ञान वैराग्य शुद्धीवर आणण्यासाठी मी पारायण केले, पण नाही शुद्धीवरती आले. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी काय करू? म्हणून सनत कुमार म्हणतात, नारदा शांत व्हा. ज्ञान आणि वैराग्य या 2 मुलांना शुद्धीवर आणायचं असेल तर तुम्ही फक्त 7 दिवसाचं भागवताचं पारायण त्यांच्या जवळ करा. पण नारदाचं मन चलबिचल होऊ लागलं. मी एवढे पारायण केले, एवढे नामस्मरण केलं, ते ज्ञान वैराग्य शुद्धीवर नाही आले. याच भागवतावर विश्वास बसण्यासाठी मला काहीतरी सांगा, कारण ही भक्ती दक्षिणेकडून आलेली. तुम्हाला माहिती का, भक्ती नावाची स्त्री, गणेशराव, भक्ती नावाची स्त्री दक्षिणेकडून आलेली आहे. खरी भक्ती पाहायची असेल तर तामिळनाडू या दक्षिण देशामध्ये जा, दक्षिण भागामध्ये जा, तर तुम्हाला तिथे खरी भक्ती पाहायला मिळेल. नामस्मरण काय असतं, तिकडले लोक गंध लावल्याशिवाय बाहेर पडत नाही. दक्षिणेमध्ये जर गेलात तुम्ही, अहो सामान्य गोष्ट सांगतो की महिला मंडळ गजरा लावल्याशिवाय बाहेर पडत नाही. म्हणून भक्ती आहे ती खरी तिकडे. भस्म, प्रत्येक माणूस भस्म लावतो असं छान. ते तुम्ही जर दक्षिणेतले पिक्चर जर पाहिले ना, ते त्या हिरोईनच्या सुद्धा कपाळी गंध लावलेला असतो. आणि आपल्या इकडले धांगड दिंगा पा, आपल्या इकडला न सांगितलं जिंगाट झालेत आणि दारू पिऊन नाचायला लागली. पर खऱ्या अर्थानं तिकडले जर तुम्ही
चित्रपट जर पाहिले तर ते लोक धर्माला फार मानतात, आपला हिंदू धर्माला फार मानतात. आणि तिकडला धर्म कशामुळे टिकला माहिती का? औरंगजेब तिकडे जाऊ शकला नाही म्हणून तो धर्म लोकांनी टिकून ठेवलेला आहे. इथपर्यंत औरंगजेब आला होता, इथपर्यंत दिल्लीपासून निघाला होता तर इथपर्यंत आला होता. अफजल खान आला होता, औरंगजेब आला होता, हे सगळे अनेक राक्षस आलेले होते. पण या सगळ्या राक्षसांना एकच पूर्ण उरला, तो आपला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते जर इथे जन्माला आले नसते तर आपण असं बसू शकलो नसतो. महाराज जर इथे जन्माला आले नसते तर आपण इथं बसायचे, हे पोथ्या पुराण तर झालेच नसते, फार कठीण अवस्था झाली असते. म्हणून वेळोवेळी ठिकठिकाणी महाराजांचं नाव निघतं, त्याचं कारण त्यांचं आचरणच असं होतं. आणि असं म्हणतात की शिवांचा ते अवतार आहेत, महादेवाचा अवतार. आई भवानीनं तलवार दिली होती, सामान्य गोष्ट नाही. जो व्यक्ती इतर लोकांसाठी झटतो, देव त्याच्या पाठीशी असतो. म्हणून माणसाचं जगणं इतरांसाठी असावं, आपलं जगणं आपल्यासाठीच असतं. म्हणून आपल्या पाठीमागे असं घरातली बायको सुद्धा नसती, ती सुद्धा माघारी म्हणते. ज्यांना तर काही म्हणजे महिलांना काही बोलणच वाटते, त्यामुळे काही तुमच्या इतर नाही चालत, ठीक, यांना तर काही कळत नाही. आमच्या घरामध्ये हेच चालतं, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही. पोरं म्हणतात बाबाला कळत नाही, पोरगी म्हणते बाबाला. बरं, मला हेच कळत नाही, आम्हाला कुठपर्यंत कळत नाही, कळत नाही. स्वार्थासाठी आपण जगतो ना, त्यामुळे आपल्या पाठीमागे कोणीच नाहीये. पण जो व्यक्ती इतरांसाठी जगतो, खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या पाठीमागे देव असतो पहा. म्हणून सूत सूत महाभाग, भक्ती पाहिजे असेल तर दक्षिणेतली जाऊन पहा भक्ती. मग ती भक्ती काही दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये थांबली होती. म्हणून महाराष्ट्रातले लोक भक्ती करतात. सप्ताह जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं खरं वाटतं. आणि महाराजांनी ग्रंथ गुंडाळून ते घरी गेले की तेच लोक मानतात, तो सचिन महाराज एवढं सगळं सांगतो, तो तरी तसं वागतो का ग? म्हणजे पहिल्यांदा आमच्यावर येतं का नाही? जोपर्यंत आपण सप्ताहामध्ये आहोत तोपर्यंत सगळं खरं वाटतं. आपली महाराष्ट्र लोकांची ही भक्ती आहे. आणि ती भक्ती काही दिवस गुजरातमध्ये गेली, आणि तिकडली भक्ती म्हणजे स्वार्थी भक्ती आहे. गुजरातची भक्ती म्हणजे स्वार्थी भक्ती. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा, सगळ्या गोष्टी मी सांगण्यासारख्या नसतात. त्याच्यामुळे शक्यतो भक्ती ही चांगली. दक्षिणेतली भक्ती पहा, ती दक्षिणेतली भक्ती खऱ्या अर्थानं तिकडले सगळे लोक भक्ती करतात. एखाद्या माणसाच्या संगतीत जर आपण राहिलो तर तशी सवय आपल्याला लागत असते. म्हणून तिकडले लोक सगळेच भक्ती करतात, त्यामुळे सगळ्यांनाच चांगली सवय. किमान गंध लावण्याची हिंदू धर्माची प्रथा आहे, कपाळी गंध असणे फार आवश्यक आहे. तर नारदानं सांगितलं की भक्ती नावाची स्त्री सनत कुमाराला सांगितलं. मग सनत कुमाराने सांगितलं की तुम्ही भागवताचा ग्रंथ ज्ञान वैराग्याच्या जवळ पारायण करा. नारद म्हणतात मला विश्वास बसण्यासाठी कथा सांगा. म्हणून ती गोकर्ण चरित्राची कथा सनत कुमाराने नारदाला सांगितलेली कथा आहे. ऐका, ती आता छान कथा आहे. तुंगभद्रा तटे पूर्व नमुत्पन्नम यमुत्तमम यत्र वर्णास्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परा. तुंगभद्रा नावाची नदी, त्या नदीच्या काठावर आत्मदेव नावाचे विद्वान गृहस्थ राहत होते. पण आत्मदेवाची धर्मपत्नी धुंदुली नावाची फार कर्कशा होती. आत्मदेवाची बायको धुंदुली इतकी कर्कशा होती की नवऱ्याला आहो जावो बोलत नव्हती, अरे तुरे शब्दात, अशी ही कर्कशा होती. आत्मदेवानं आपल्या बायकोला खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण धुंदुली फार कर्कश स्वभावाची. आत्मदेवाला असं वाटलं माझी बायको नीट बोलत नाही. आत्मदेवाला वाटलं मला संतती नाही. आत्मदेवाला संतती नव्हती, धर्मपत्नी नीट बोलत नाही, संतती नाही. घरासमोर एक गाय होती, त्या गायीला वासरू नाही, दूध नाही. झाड होतं आंब्याचं, त्या आंब्याच्या झाडाला फळं फुलं नाही. झाड नुसतंच वाढलं होतं, किती वर्षाचं झाड, फळं फुलं शेत नव्हतं. म्हणून आत्मदेवाने एक दिवस विचार केला, काय माझं फुटकं भाग्य आहे की माझी धर्मपत्नी मला नीट बोलत नाही, झाडाला फुलाने फळं येत नाहीत, समोर गोमातेला वासरू नाही, त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. आत्मदेव निघाले. संसारच असा आहे, तुम्हाला सांगतो गणेशराव, ज्या गोष्टी आपण विचार करू, ज्या गोष्टीचं चिंतन करू, असं झालं पाहिजे. पण संसारामध्ये त्याच्या विरुद्ध होतं पहा, त्याचंच नाव संसार आहे.
आत्मदेव निघाले आत्महत्या करण्याच्या उद्देशानं, आणि आत्मदेवानं पाहिलं तर एक साधू महाराज येत होते. साधू महाराजांना आत्मदेवाला वाचवलं. आत्मदेवाने दगड कमरेला बांधला होता आणि विहिरीत उडी मारणार होते, आत्महत्या करणार होते. पण साधू महाराज म्हणतात, थांबा आत्मदेवा, आत्महत्या करू नका. आत्मदेवानं आपलं सगळं दुःख साधू महाराजाला सांगितलं. म्हणून शक्यतो साधू संतांच्या संगतीत राहावं. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. तेरो बहुत बड़ो भाग्य रे, तेरो बहुत बड़ो भाग्य रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. तेरो बहुत बड़ो भाग्य रे, तेरो बहुत बड़ो भाग्य रे, तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. बिगड़ी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. तेरो बहुत बड़ो भाग्य रे, तेरो बहुत बड़ो भाग्य, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. शक्यतो संतांच्या सोबत राहावं. संत तुकाराम महाराज त्यांच्या गाथ्यामध्ये म्हणतात की संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ, नाही तळमळ, दुःख क्लेश, दुःख क्लेश. जाऊनी राहील होईन याचक. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ, दुःख क्लेश, दुःख क्लेश. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. साधू महाराजानं आत्मदेवाला वाचवलं आणि सांगितलं, आत्मदेवा आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्यानंतर माणसाला मोक्ष मिळत नसतो. बघा, भागवताचा ग्रंथ आपल्याला उपदेश सुद्धा करतोय. संसारामध्ये आपल्या मनासारखंच होईल असं कधीच होत नाही.
उलट संसारच असा आहे की आपल्या मनाविरुद्धच गोष्टी घडणार आहेत. आणि सध्याची फळी ही मधली फळी चालू आहे. जुना काळ असा होता, सासूबाईला जर झोपायचं असेल तर सुनबाई गादी टाकून द्यायची, तेव्हा सासूबाई झोपायची. आताचा काळ असा आहे, आपल्याला जर झोपायचं असेल तर आपली गादी आपल्यालाच टाकावी लागणार, सुनबाई काही टाकून द्यायला तयार नाही. याचा पुढचा काळ फार अवघड आहे गणेशराव. सुनबाईला जर झोपायचं असेल तर म्हातारीला गादी टाकून द्या, हे पुढचा काळ येतो. तो पुढचा काळ पाहण्याच्या आधी अंबाबाई नको आता पुनरपी संसारी घालू मला, लवकर उचलून घेऊन जाय मला. हा पुढचा काळ पाहण्यात काही कामाचा नाही. माझा उद्देश असा आहे की संसारच असा आहे की ज्या गोष्टी तुम्हाला नको वाटतील त्याच गोष्टी तुमच्या समोर येणार, असा हा संसार. जे मुलं आवडणार नाहीत तेच पोटी जन्माला येणार. आज सकाळी तर आमचं पोरग म्हणे, महाराज बाबा मला घोड्यावर बसायचं म्हणे. त्याला म्हणलं घोडा कुठून आणू? आतमधून आमच्या मंडळीचा आवाज आला, खाली वाकानं बिघडतं काही, हे जागृत देवते हे, आणि त्याच्यामुळे पोरं बिघडतात. त्याच्यामुळे पोरं बिघडतात गणेशराव, फार अवघड आहे. कारण हेच जागृत दैवत म्हणतात, तू काही काळजी करू नका, मी तुझ्या पाठीशी. तुझे पप्पा जरी नाही म्हणले तर मी येणं पाठीशी. ते पोरग पाठीशी पाठीशी असं करता करता बसतात डोक्यावर. आतमधून जागृत देवताचा आवाज आला, वाकानं खाली बोंबलत फिरतात ना गावोगावी भागवत सांगत. पोरग्या पोराची इच्छा पूर्ण करणं होईना का तुम्हाला? वाकलो खाली मी, करणार काय? बसलेलं पोरग घोडा 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 खेळायला लागलं पाठीवर बसून. आतमधून आमची मंडळी म्हणते, वा रे वा घोडा काय मस्त. तिला म्हणला, गजबाईस मला घोडा म्हणते का? मी जर घोडा तर तू कोण झालीस? खऱ्या अर्थानं मला उद्देश हा मांडायचा आहे की संसारच असा आहे की ज्या गोष्टी आपल्याला आवडणार नाहीत त्याच गोष्टी तुमच्या समोर येणार. पण या सगळ्या गोष्टीला कंटाळून नाही जमणार ना. या गोष्टी होणार पण कंटाळून नाही जमणार. आत्मदेवाला हे साधू महाराज सांगत आहेत की आत्महत्या केल्यानंतर कुठे माणसाला मोक्ष मिळत नसतं. त्या माणसाला खऱ्या अर्थानं मोक्षही नाही आणि त्या माणसाला गतीही नाही आणि किंवा नरकही नाही. त्याला मध्ये अधांतरी राहावं लागतं. नरकही नाही आणि मोक्षही नाही, अधांतरी कित्येक वर्ष पिशाची योनीत राहावं लागतं. त्याच्यामुळे संकट जर प्राप्त झालं तर त्याच्यावरती मार्ग काढा. वेळोवेळी थोर व्यक्तींचं उदाहरण यासाठी पाहिजे आपल्याला की आपलं सुद्धा मन देवता, आपली ते मन बल जे वाढलं पाहिजे, मनोबल वाढलं पाहिजे. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये संकट आलेले आहेत. संतांच्या आयुष्यात किती संकट आलेले आहेत. अहो वेळोवेळी आम्ही जे उदाहरणं देतो ना, छत्रपती शिवरायांचे दिल्लीतून तिथं आलेत होते. किती संकट आहेत त्यांना. त्याच्याजवळ तर म्हणावं तर तेवढं सैन्य नव्हतं, पण शत्रू सैन्याच्या त्या छावणीतून आलेत ते. थोर व्यक्तींचे उदाहरण यासाठी पाहिजेत की आपलं सुद्धा मनोबल वाढलं पाहिजे. सगळ्यांवर संकट आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण सुखी आहे? विचारी मनात तुझी शोधोनी पाहे. ज्याला घर आहे त्याला चिंता, ज्याला घर नाही त्याला चिंता. ज्याला मुलं आहेत त्याला चिंता, ज्याला मुलं नाहीत त्यालाही चिंता. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाही चिंता, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनाही चिंता. मग सुखी कोण आहे सांगू का? सुखी जोपर्यंत आपण सत्संगामध्ये आहोत तोपर्यंत आपण सुखी. 4-4 घंटे जोपर्यंत सत्संगामध्ये बसलो तोपर्यंत विचार भरकडतच नाही. विचार फक्त इथंच राहतात. माझ्या शब्दाकडे, तुम्ही कथा ऐकण्याकडे तुमचं मन राहतं. आणि कथा संपली, घरी गेलो की परत चिंता, भाजी काय करायची. नाही आठवलं की नवऱ्याला परेशान करायचं, सांगा भाजी काय करायची ते. आता हे जर आम्हाला आधीच कळलं असतं, हे आमच्या घरी झालंय बरं का काकू, म्हणून सांगतो तुम्हाला. हे आमच्या घरची उदाहरण आहे सगळी. आमची अशी उदाहरणं पाठ केलेली नाही, हे आमच्यावर आलेली उदाहरण आहे सगळी. सांगण्याचा उद्देश असा की सुखी कोणीही नाही. जगी सर्व सुखी असा कोणी सुखी नाही. आत्मदेवा आत्महत्या करू नका, आत्महत्या केल्यानंतर मोक्ष मिळत नसतं. कोण सांगतंय? साधू महाराज सांगताय. साधू महाराजांना आत्मदेवाचं थोडंसं मनोबल वाढवलं. आत्मदेव म्हणतात मी काय करू? साधू महाराज म्हणतात तुम्ही शांत व्हा. कशामुळे तुम्ही आत्महत्या करताय? मला संतती नाहीये, बस एवढंच आहे ना म्हणणं. बाकी काही म्हणणं आहे का? बाकी काही म्हणणं नाही. मुलगा नाही. साधू महाराजांना कपाळावरची अक्षर वाचले.
तर विधीनं आत्मदेवाच्या कपाळावर लिहून ठेवलं होतं. काय लिहून ठेवलं होतं? तर श्लोकच आहे, सप्तजन्मपर्यंत पुत्र नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती नाही. आत्मदेवाच्या कपाळावर हे लिहून ठेवलेलं होतं. साधू महाराजांना आधी सांगितलं, आत्मदेवा ज्यांना संतती आहे ते तरी कुठं सुखी आहेत? जाऊ द्या ना. नाही आहे ना संतती, करा नामस्मरण आणि ईश्वराच्या पायाजवळ तरी जागा प्राप्त करून घ्या. नाहीतर लग्न झाल्यानंतर, पोरं झाल्यानंतर पोरांमध्ये जीव राहतो. किती चिंता असते. मुलगा झाल्यानंतर त्याला मोठं करण्याची चिंता, उद्या तो शिक्षणाला लागल्यानंतर त्याच्या शिक्षणाची चिंता सगळ्यांनाच असते. शिक्षणाची चिंता, उद्या त्याचं शिक्षण झालं, नोकरीची चिंता, नोकरी लागली, लग्न होण्याची चिंता. बरं लग्न झालं, बस ती चांगली येईल का नाही ती तर भलती चिंता. ती चांगली आली तर ठीक, नाही तर काही खरं नाही. 4 दिवस सासूचे, उरलेले 6 दिवस सुनाचे. 6 अधिक 4, 6 दिवस सुनाचे आणि 4 दिवस सासूचे. बेरीज जर केली तर 10वा होतो. 6 अधिक 4 झाला ना 10वा. मग सांगण्याचा उद्देश असा की आत्मदेवाला सांगत होते साधू महाराज, सुखी कोण आहे? तुम्ही आत्महत्या करू नका, हे बरोबर नाहीये. संतती नाहीये ना, करा नामस्मरण. आत्मदेव ऐकतील तेव्हा. तुम्हाला सांगतो, संसारच असा आहे गणेशराव की आपल्याला किती जरी भेटलं तरी माणसाची हाव वाढतच जाते, लोभ वाढतच जातो. ज्यावेळेस आपण इथे संभाजीनगरला आलो होतो त्यावेळेस काय होतं आपल्याजवळ? काहीच नव्हतं ना. आमचाच अनुभव सांगतो, ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना इथे संभाजीनगरला त्यावेळेस काहीच नव्हतं आमच्याजवळ. आता सगळं देऊनही चिंताचे, तरी सुद्धा आपण नाही नाहीच म्हणायला लागलो. त्याला तो तरी काय करणार? मुलगा झाल्यानंतर मुलाच्या शिक्षणाची चिंता, मग त्याच्या नोकरीची चिंता, मग त्याच्या लग्नाची चिंता, मग त्याला पोरं होतील का नाही ती चिंता, मग त्याला पोरं झाल्यानंतर आपल्याला त्यांचं ऐकू येईल का नाही ती भलती चिंता. म्हणजे तेच मागतो आपण. आधी आरोग्य पाहिजे, आरोग्य भेटल्यानंतर बायको पाहिजे, बायको भेटल्यानंतर मुलं पाहिजे, मुलं भेटल्यानंतर शिक्षण झाली पाहिजे, मग ते झाल्यानंतर त्यांना नोकरी लागली पाहिजे, ते भेटलं, मग त्याच्या पुढे काय पाहिजे? अजून काही नाही. म्हणजे त्यांना पोरं झाली पाहिजे, पोरायला पोरं, बरं त्यांना झाले पोरं, आता काय पाहिजे? तर ते जे बोलतील ते ऐकू आलं पाहिजे. म्हणजे आपण तेच मागतोय ना. आधी आरोग्य मागितलं आणि शेवटी ते ऐकू यावं म्हणून आरोग्यच मागतोय, मग शेवटी विनाशच होतो. नाहीये संतती, करा नामस्मरण. आत्मदेवाला हे ज्ञान मिळू लागलं, पण आत्मदेव ऐकतील तेव्हा. संसारिक व्यक्ती कोणीही असू द्या, तो व्यक्ती ऐकत नसतो. म्हणून हा संसार असा आहे की तो आपल्याला खोलात घेऊन जातो. आत्मदेव म्हणतात, हे बाकीचं काही सांगू नका साधू महाराज, फक्त तर संतती होण्यासाठी काहीतरी सांगा. मग साधू महाराजांना फळ काढलं, आत्मदेवाच्या कपाळावरचे अक्षर मिटवून टाकले, त्यांच्या हातामध्ये एक फळ दिलं, सांगितलं हे फळ तुमच्या धर्मपत्नीला खायला द्या, तुमच्या बायकोला हे फळ दिल्यानंतर तुमच्या पोटी मुलगा नक्कीच जन्माला येईल. आशीर्वाद दिला, साधू महाराज निघून गेले. आशा लागली, आणि माणसाला आशा लागल्यानंतर माणसाच्या अंगामध्ये एक प्रकारे संचार होतो. पहा, बघा तुम्ही, एखादं काम होत असेल तर आपल्या अंगात आपोआप रक्त उसळतं. आले आत्मदेव, फळ दिलं बायकोच्या हातात, धुंदुरीनं ते फळ घेतलं. आत्मदेवानं सांगितलं हे फळ खाल्ल्यानंतर संतती होणार आहे. पण धुंदुली विचार करते, फळ खाल्ल्यानंतर कुठं संतती होते का? अभद्र माणसं अशी असतात. नामस्मरण केल्यानंतर कुठं संकट जातं का, असं विचार करणारे फार अभद्र लोक आहेत. आत्मदेवानं ते फळ दिलं होतं, ते फळ घेतलं, ते फळ चिरलं आणि ते फळ गोमातेला खायला टाकून दिलं. तुम्हाला सांगतो, तुमच्या भाग्याची रेषा इतर कुठल्याच गोष्टीनं बदलणार नाही, पण नामस्मरण केल्यानंतर ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला. मी म्हटलं म्हणून विश्वास कुठेतरी पाहिजे. इथं विश्वास नाही, तिथं विश्वास नाही, तिथं विश्वास नाही, मग कुठंच विश्वास नाही. जगच विश्वासावर चालतंय, सगळ्या गोष्टीच विश्वासावर चालतात. म्हणून शक्यतो देवाच्या चरणी, शक्यतो आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपला विश्वास असावा. सद्गुरू नेहमी पाठीशी असतो. आत्मदेवानं ते फळ बायकोला खायला दिलं, धुंदुरीनं फळ चिरून गोमातेला टाकून दिलं. गाईनं ते खाऊन टाकलं फळ. भाग्य त्या गोमातेचं, तिला काही दिवसात दिवस गेले, गोमातेचा गर्भ वाढू लागला. आणि ही धुंदुली विचार करते की मला आता, मी तर फळ खाल्लं नाही,
संतती मुलगा कोण देईल? म्हणून त्या धुंदुलीनं आपल्या मोठ्या बहिणीला, गावातच राहत होती, तिला सगळं सांगितलं वर्तमान. असं असं झालं, माझ्या नवऱ्यानं फळ आणलं होतं, मला संतती होणार होती, मला मुलगा कोण देणार? मोठी बहीण म्हणते मी तुला मुलगा देते, कारण मला आधीच 3 पोरं आहेत, हा 4था गर्भ वाढतो, फक्त मुलगा देते, मुलाच्या बदल्यात तुझ्या जवळचा पैसा मला दे. बहिणीच्या वचना झाल्या, शपथा झाल्या. घरी आली धुंदुली आणि गर्भ राहायला असं नाटक करू लागली. अजूनही आत्मदेवाला माहिती नव्हतं, हिनं फळ खाल्लंच नाही आणि ही विनाकारण खोटे बोलती की दिवस गेलेत म्हणून. बोलता बोलता गोमातेचा गर्भ तिकडे वाढत होता, बहिणीचा तिकडे मोठ्या बहिणीचा गर्भ वाढत होता. बहिणीला मुलगा झाला, मोठ्या बहिणीनं तो मुलगा अंधारात देऊन टाकला, तो म्हणजे धुंदुलीला. धुंदुलीनं बहिणीचा मुलगा हाताशी घेतला घरात आली आणि धुंदुली आपल्या नवऱ्याला म्हणते, बघा आत्मदेवा किती सुंदर मुलगा आहे आणि हा मुलगा तुमच्या सारखाच आहे. आत्मदेवाला शंका आली, पण शेवटी प्रसाद आहे ना. माणसानं प्रसादाला नाही म्हणू नये, माणसानं जसं चहाला नाही म्हणू नये आणि कुंकवाला नाही म्हणू नये. चहा म्हणल्यानंतर कसं हसू आलं. आमच्या घरामध्ये चहाचे श्लोक निघालेत. हो काकू, श्लोक निघाले, श्लोक. अहो येता जाता उठत बसता घ्या तुम्ही चहा, सदा देता घेता वदनी वदता घ्या तुम्ही चहा. घरी दारी शय्ये वरी रती सुखांचे अवसरी, समस्तांची लज्जा तेजुनी चहा प्राशन करी. बोला सुपरडष्ट भगवान की. आमच्या घरामध्ये चहा घेतल्याशिवाय जमतच नाही. चहा न घेता एखादं काम जर घरामध्ये बाई करत असेल तर जमतच नाही ते काम. ते मीठ तर दिसत नाही, ते तिखटाचं हळद दिसते ना, हळदाचं तिखटच दिसतं, ते मीठ दिसत नाही, ते पांढरं असतं की नाही, त्याच्यामुळे ते मीठच दिसत नाही. पण ज्यावेळेस 2 घोट चहा घेतला की त्यावेळेस हा आता शिक बरं वाटायचं मला, असा प्रसंग आहे सगळा. म्हणून या चहामुळं तुम्हाला माहिती का, हे चहा ह्या इंग्रजांनी आणलेला आहे गणेशराव. त्या इंग्लंडमध्ये जर सध्या जर आपण गेलो तर इंग्रजांनी, अजूनही त्या देशामध्ये थंडी फार आहे, ह्या बाकीच्या पाश्चिमात्य देशामध्ये थंडी फार आहे, म्हणून उष्णता पाहिजे अंगामध्ये. त्यासाठी चहा पिल्यानंतर उष्णता वाढत असते, त्या लोकांसाठी योग्य. ते थंड प्रदेशात राहतात, पण त्यांनी ते तिकडून चहा इकडे आणला. आमच्या भारत देशामध्ये आज असं काहीच नव्हतं चहा. हा, गोमातेचं दूध मात्र प्यायचे लोक, त्यामुळे तंदुरुस्त राहायचो आपण. पण चहा घेतल्यामुळं माणूस असा व्हायला लागलाय, मूर्खुलासारखा चुकून चाललाय. खऱ्या अर्थानं चहा काय बरं, चहा घेतल्याशिवाय जमत नाही, सवय लागली ना, पडले वळण इंद्रिय, एकदा की वळण लागलं की लागलं. म्हणून पूर्वीचे लोक वळण लावण्यासाठीच आधी पोरांना सांगायचे, असं कर तसं कर, इथं व्यवस्थित थांब, ते थांब, देवाच्या मंदिरात जा, हे वळण लागतं तुला. हे लोक म्हण, चांगल्या लोकांच्या संगतीत राह म्हणजे चांगलं तुला वळण लागल. आणि एकदा वळण लागलं की बरोबर इंद्रिय तसेच कामं करतात. मग तुम्ही शरबत जरी म्हणलं तरी चहाच घ्या वाटतो. म्हणजे प्रसंगच असा आहे ना, सुत सुत महाभाग वदनो वदतांबर. आणि आता हा मुलगा घेतला धुंदुलीनं नवऱ्याच्या हातात दिला. आत्मदेवानं त्या लेकराकडे पाहिलं आणि त्याला नाव प्राप्त झालं धुंदुलीचा मुलगा म्हणून धुंदुकारी इति नामता. गोमातेच्या पोटी मुलगा जन्माला आला, गाईच्या पोटी, आणि त्या बाळाचे कान गाईसारखे होते, म्हणून त्या बाळाला, गाईच्या पोटी जन्माला आलेल्या लेकराला नाव आहे गोकर्ण. गोकर्ण विद्वान होता, धुंदुकारी सुद्धा चांगला होता, पण शेवटी बिघडू लागला. पहा, अति लाड होऊ लागले ना धुंदुकारीची. तुम्हाला सांगतो, लाडाने मूल नासे, अति लाड लेकरांचे करू नये. पूर्वीच्या काळी म्हणून आपले पूर्वज काय करायचे की पोरं शिक्षणाला परगावी ठेवायचे. दुसऱ्याच्या घरामध्ये शिक्षणाला पोरं ठेवली की त्यांना आईची किंमत कळते, वडिलाची किंमत कळते, घरातल्या लोकांची किंमत कळते. आणि तिकडले पाहुणे रावळे पिंट्या नीट उभा राहतो का फटका खायचा तुला, असं बोलले की ते पोरगं राईटच होतं. आणि म्हणून त्या पोराला किंमत असायची आई वडिलाची. मग तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात घरी आल्यानंतर तो आपल्या आईला बिलगून राहायचा, प्रेम वाढायचं. आता माझा पिंट्या, माझा पिंट्या, माझा पिंट्या, माझा पिंट्या. महाराज, इसका पिंट्या आमचा चांगला आहे की तुमच्या तोंडात मारतो. इतक्या पिंटा म्हणजे काही काही ठिकाणी असं पाहायला मिळतं.
ह्या मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगतो, हे कालच आलो मी कथेवरून, तुमच्याकडे यायचंच होतं पण उशीरही झाला, आमची लाईटही गेली, ते मोबाईल बंद पडला, कॉन्टॅक्ट करायला काही साधन नाही. बरं झालं त्या मंडळीचा नंबर तरी तुमच्याकडे होता, तो काकूंकडेच होता, तो बरं झालं. तुम्हाला सांगतो पूर्वीचा काळच फार वेगळा होता, पण आता काही आता काही राहिलेलं नाही. आता फक्त लाडाने मूल नासे, मधुर पय पहा तक्र संगे विनाशे, मोती मातीत नाशे, बडबड करिता इच्छिले कार्य नाशे. एखादं कार्य जर आपण हाताशी घेतलं तर त्या मुख्य यजमानाने कधीच बडबड करू नये. जुन्या काळी असा प्रकार होता की घरात जर लग्न कार्य निघालं तर जो मुख्य माणूस असायचा तो काहीच बोलायचा नाही, तो तिरेक व्यक्तीला सांगायचा तू बोल. म्हणजे तो बोलला तर त्याला काय राग नाही, मुख्य माणूस जर बोलला तर राग येत. बडबड करिता इच्छिले कार्य नाशे, मोती मातीत नाशे. मोती मातीमध्ये नाचत असतो. इच्छिले कार्य नाशे म्हणून तक्र संगे विनाशे. दूध हे कशामुळे नाचतं? ताकासोबत राहिले की नासून जातं. म्हणून वर्णन आहे की अति लाड लेकराचा नसावा. वर्णन करण्यासारखं खूप आहे गणेशराव, मी या एका विषयावर खूप बोलू शकतो. म्हणजे भागवत असा ग्रंथ आहे की एका विषयावरती माणूस प्रवचन देता देता उपदेशही देऊ शकतो. संसारिक लोकांनी कसं राहावं, कसं वागावं हा उपदेशही ते आहे. आत्मदेवाचं लक्ष त्या लेकराकडे, अति लाड धुंदुकारीचे, म्हणून तो हाताच्या बाहेर गेला. अहो तो आई वडिलाला मारू लागला, पण इकडे गोकर्ण चारधाम यात्रा करण्यासाठी गेले. चारधाम यात्रा करू लागले. विद्वान लोकांचा वेळ नामस्मरणामध्येच जात असतो आणि पापी लोकांचा वेळ हा फक्त व्यसनामध्येच जात असतो. म्हणून मृत्यू येणार आहे, पण चांगले कर्म करून माणसाला चांगल्या गती मिळत असते. वाईट कर्म केल्यानंतर माणसाला नेहमी नीच योनीमध्ये जावं लागतं, म्हणजेच नरकामध्ये जावं लागतं. म्हणून आपल्या संतांनी सांगितलं की चांगले कर्म करा, छान संस्कारिक ठिकाणी बसा, नामस्मरण करा आणि इहलोकाची यात्रा पूर्ण करा. हे संतांचं आपल्याला सांगणं आहे आणि त्या पद्धतीनं आपण वागतो. धर्मराजाला विचारलं होतं की तुम्ही कोणाच्या पाठीमागे जातात? तर पांडवांचे भाऊ धर्मराज युधिष्ठिर म्हटले होते की मी संतांच्या पाठीमागे जाईल. संत जसे सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवणार, ते सांगताल त्या पद्धतीने वागणार. म्हणून शक्यतो आपला वेळ सत्संगामध्ये जावा. पण धुंदुकारी पाप कर्म करू लागला, आई वडिलाला मारत होता आणि प्रसंग असा झाला की त्या धुंदुकारीने एक दिवस दारू प्राशन केली, आई वडिलाला मारू लागला. आत्मदेव निघून गेले. आत्मदेवाच्या तेव्हा लक्षामध्ये आलं, साधू महाराजांनी मला सांगितलं होतं ते फळ देताना की कोण सुखी आहे, मी नाही ऐकलं त्यांचं. निघून गेले आत्मदेव. धुंदुली तर निघून गेली. एकटा घरामध्ये राहिला धुंदुकारी. दारू प्राशन करू लागला, वेशागमन करू लागला, वेशा घरामध्ये आणल्या आणि एक दिवस त्यांनी इतकी दारू प्राशन केली मदिरा की घरामध्ये झोपला. बाकीच्या सगळ्या वेशा विचार करतात, याच्याकडे भरपूर पैसा आहे, गळफास देऊन मारून टाका. दोरी आणली वेशांनी, गळफास देऊन मारून टाकलं. मरण पावला धुंदुकारी. त्याच्याजवळचा पैसा घेतला वेशांनी आणि वेशा पळून गेल्या. धुंदुकारी मेला, त्याला गती नाही मिळाली, पिशाच्य योनीत गेला आणि गावातल्या लोकांना रात्री 12 वाजता पिशाच्य योनीमध्ये येऊन त्रास देऊ लागला. मेलेल्या माणसाला गती जर मिळाली नाही तर तो कुठल्याही रूपामध्ये येऊन आक्रोश करत येत असतो, माणसाला भीती दाखवत असतो. गावातल्या लोकांना भीती वाटली, कारण तो कुत्र्याच्या रूपामध्ये, मांजरीच्या रूपामध्ये, कर्कश आवाजामध्ये वेगवेगळ्या रूपात यायचा. गावातल्या लोकांनी विचार केला करायचं काय, तर गावातल्या लोकांनी धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी एकंदरीत गोकर्णाकडे धाव घेतली. गोकर्ण चारधाम यात्रा करत होता. गोकर्णाला ही बातमी कळली. तो घरी आला गोकर्ण आणि भावाच्या उद्धारासाठी त्यांनी घरामध्ये भागवताची कथा लावली. म्हणून घरामध्ये भागवताची कथा लावावी. त्या माणसाच्या 42 कुळाचा उद्धार असतो. तुम्ही जरी किती जरी लिस्ट केली तर हे आपोआप होणार आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे का भागवताची कथा घरामध्ये लावल्यानंतर काय होतं? ते 108 गोष्टीचा म्हणजे एकंदर पाप दूर होतात. ते सांगतो तुम्हाला भागवताचे वर्णन की भजे श्रीमद भागवतम पुराणम दशलक्षण युक्तम, असं वर्णन. कथा घरामध्ये लावल्यानंतर आपल्या पितरांचा उद्धार होतो.
तुम्हाला पितृदोष जर लागला असेल कथा लावा, पितृदोषही नाहीसा होतो. संतती चांगली हवी असेल कथा लावा, संतती विद्वान जन्माला येते. मुलांचं शिक्षण हवं असेल, जी काही इच्छा तुम्ही ठेवली, कथा लावा, तुमच्या मुलेकर बाळांचं सुद्धा शिक्षण होईल. तुमचं कोणतंही असू द्या काम, अगदी कोर्ट कचेऱ्याचं जरी काम असलं तरी सुद्धा तुम्ही भगवंत पहिल्या दिवशी संकल्पामध्ये घ्या. कारण देवाला अडकवावं लागतं. देव तसा काय सोपं वाटलं काय, त्याला आधी अडकावं लागतं. आणि एकदा की त्याला अडकवलं की मग त्याला सांगावं लागतं की तू हे काम कर, हे काम केलं की मी असं असं करेन. भागवताची कथा लावल्यानंतर सगळे कामं होतात. सर्प जर मारला दोष लागतो, ते सुद्धा दोष दूर. विंचू मारला, मुंगी मारली, तो दोषही दूर. पितरांचाही उद्धार, आपल्या पूर्वजांचाही उद्धार. आणि घरामध्ये जर कोणी ब्रह्मचारी गेला असेल त्याचे असे बारीक सारीक गणेशराव 108 प्रकारचे दोष भागवताची कथा घरामध्ये लावल्यानंतर दोष दूर होतो. लोक म्हणतात कुठं दिसलीच नाही, हे तुला काय दिसणार आहे? हे खऱ्या अर्थाने हे सगळे दोष आपोआप दूर होतात. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की आज किती प्रसन्न, छान वाटायला लागलं. एखादा दिवस असा येऊन जातो, प्रसन्न वाटतंय आज, कारण आपले हे सगळे दोष दूर झालेले आहेत. आणि आता इथून पुढे हे नवीन आहे. आता आपण जसे पेरणी केली तसं उगवणार आहे. आपली पेरणीच चांगली आहे, त्यामुळे उगवणार सुद्धा चांगलंच आहे. म्हटलं ना की सगळे कर्म वाया जातील, पण हे कर्म कधीही वाया जात नाही. याचं फळ नक्कीच मिळणार आहे. गोकर्णानं आपल्या भावाच्या उद्धारासाठी घरामध्ये कथा लावली आणि या भागवताच्या मंत्राचा उच्चार केला. हे मंत्र चालू झाले घरामध्ये. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्त्यश्वभिज्ञस्वराट असे मंत्र चालू झाले. तेने ब्रह्मरायादि कवये मुह्यन्ति यशूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र श्री सर्गो मृषाम धामना स्वेन सदा निरहस्त कुहकम सत्यम परम धीमहि. गोकर्ण घरामध्ये या मंत्राचा उच्चार करू लागले. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखातमृत द्रव्य संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुर मुहुरसिका भुवि भावुका. मंत्र उच्चार चालू झाला घरामध्ये. आणि 7 कांड असणाऱ्या वेळूमध्ये धुंदुककारी येऊन बसला. पिशाची योनी मधला 7 कांड होते असे. धुंदुककारी येऊन बसला. भागवताचा 1 दिवस झाला, 1 कांड गळून पडू लागलं. 2 दिवस कथेचे झाले की दुसरं कांड गळून पडायचं. 3 दिवस झाले, 3रं कांड. 4 दिवस झाले, 4थं कांड. असं करता करता 7 दिवस झाले. 7 कांडे गळून पडले. फाडकन असा आवाज झाला आणि धुंदुककारीचा दिव्य देह बाहेर पडला. भागवताची कथा ऐकून धुंदुककारीचा उद्धार झाला. धुंदुककारीला नेण्यासाठी वैकुंठातून नंद सुनंद खाली आले. वैकुंठाचे हे विमान चालवणारे थे नंद आणि सुनंद. जसे यमलोकातून येतात यमदूत, तसं वैकुंठातून नंद सुनंद हे 2 विमान घेऊन खाली आले. आणि धुंदुककारीचा दिव्य देह होता, त्याला बसवलं विमानामध्ये. आणि विमानामध्ये बसवल्यानंतर त्याला नेऊ लागली. पण गोकर्ण म्हणतो थांबा नंद सुनंदा हो, भागवताची कथा माझ्या भावानं ऐकली. ही कथा या सगळ्या लोकांनी सुद्धा ऐकली. गावातल्या लोकांना घेऊन जा असं म्हणल्यानंतर गावातले लोक लागले ना पळायला. इकडे इकडले पळायला, तिकडे तिकडे पळायला, तिकडले तिकडे पळायला. नंद सुनंद म्हणतात पाहिलं ना गोकर्ण, कथा तू लावली, पण मनातून कथा जर ऐकली असेल तर फक्त तुझ्या भावाने कथा ऐकली. त्यासाठीच तुझ्या भावाचा उद्धार आम्ही करत आहोत. तुझ्या भावाचा उद्धार आम्ही करतोय. गोकर्णानं आपल्या भावाचा उद्धार केला. भागवताच्या कथेत एक भाऊ दुसऱ्या भावाचा उद्धार करतो आणि घरामध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाचा उद्धार करतो. म्हणजे प्रसंग किती कठीण. शब्द तोच आहे पण अर्थ वेगवेगळे. एका भावानं दुसऱ्या भावाचा उद्धार भागवतात केला, पण इथे एक भाऊ दुसऱ्या भावाचा उद्धार करतो. म्हणून आपली परंपराच अशी सांगते की वाटण्या होत असताना एक बाजू थोडीशी तिकडे जाईल जमीन, थोडीशी इकडे जाईल जमीन, काही हरकत नाही. पण आपल्या घरातच आहे ना, काही हरकत नाही. कुठेतरी समजूत असावी की नाही. त्यासाठीच रामायण महत्वाचे.
रामकथेमध्ये भगवान श्रीराम भरतानी गादीवर बसावं त्यासाठी आक्रोश चालू आहे, नाही भरता तू बस गादीवर. आणि भरत रडतायत की नाही रामा ही गादी माझी नाही, ही गादी. म्हणजे गादीवर बसावं म्हणून दोघ जण इकडे भांडायला लागले की तुम्ही बसा, तो म्हणतो नाही तुम्ही बसा. त्यासाठीच रामायण आहे. वेळोवेळी साधू संत जे सांगतात ना रामायणाबद्दल त्यासाठी सांगतात. रामायणामध्ये एकही चूक गणेशरात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या भावानाची चूक केली. सावत्राईनं सांगितलं वनवास भोग, तरी रामचंद्र वनवास भोगण्यासाठी गेले आणि आल्यानंतर आपल्या सावत्राईच्याच पाया पडले. कारण तू जर मला अरण्यामध्ये पाठवलं नसतं तर या राक्षसांना मी मारलं नसतं. रामायण त्यासाठीच आचरणामध्ये. एकही चूक नाही रामायणामध्ये की भावांनी चूक केली अशी एकही नाही. म्हणून रामायण आचरणामध्ये आनंद वाटतो. भगवान श्रीराम रामलला प्रतिष्ठित झाले. हा देशच देवाचा आहे, हा देशच त्यांचा आहे म्हणून ते प्रतिष्ठित झाले. म्हणून खऱ्या अर्थाने त्रेतायुग लागले असं म्हणायला हरकत नाही. पहा त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांचं ते युग होतं, त्रेतायुग होतं ते. आणि आता तुम्ही जर पाहिलं ना ते त्रेतायुग लागले असं म्हणायला हरकत नाही. कलियुग 5000 वर्ष पाठीमागे सरकले. आता भगवान श्रीराम प्रतिष्ठित झाले म्हणून सगळीकडे राममय चालू आहे. सगळे श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. भजन करा थोडस. श्रीराम आवा श्रीराम जय जय, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सूत सूत महाभाग वदनो वदतांबर. गोकर्णानं आपल्या भावाचा उद्धार केला आणि मग गोकर्णानं गावातील लोकांचा उद्धार करण्यासाठी घरामध्ये भागवताची कथा लावली आणि गावातील लोकांचाही उद्धार केला. ही कथा सनत कुमार नारदाला सांगत होते. नारदाला विश्वास बसला. नारद निघाले, भक्तीच्या जवळ आले. ज्ञान वैरागी हे दोन मुलं बेशुद्ध पडले होते. त्यांच्या जवळ बसून नारदानं 7 दिवस श्रीमद भागवताची कथा केली. आणि 7व्या दिवशी ज्ञान आणि वैराग्य जे बेशुद्ध पडले होते ना, कलीचा धक्का लागला होता. लक्ष देणं कथा तुमच्या, कलीचा धक्का लागला होता. ज्ञान वैराग्य बेशुद्ध पडले होते. नारदाने त्या जागेवरती 7 दिवस भागवताची कथा केली. ज्ञान वैराग्य 7व्या दिवशी कथा ऐकल्यानंतर झोपेतून उठून बसले आणि तरुण अवस्थेमध्ये बसले. नारदाला सुद्धा भागवतावरती विश्वास बसला. त्या दिवसापासून नारद ठिकठिकाणी भागवताचाच महिमा सांगू लागले की प्रत्येकाने कथा ऐकावी, भागवताचा महिमा इतका आहे. म्हणून यातून आपल्याला काय शिकायला भेटलं? भागवताची कथा ऐकल्यानंतर भक्ती वाढते, ज्ञानही वाढतं आणि 7व्या दिवशी वैराग्य सुद्धा प्राप्त होते.
आणि 7व्या दिवशी कथा संपली, कथा पूर्ण झाली की वैराग्य प्राप्त झालं की विमान आपल्याला घेण्यासाठी येणार. विमान 7व्या दिवशी येणार आहे. कोणाकोणाला बसायचं विमानात? बुकिंग चालू आहे असं म्हटल्यानंतर कोणीच बोलणं. विमान जर आलं आणि खरंच जर नेलं तर बरं, भाग्य चांगलं आहे ना. संत तुकाराम महाराजाला विमान आलं होतं वैकुंठात. आम्ही चाललो आमच्या गावा, आमचा राम राम घावा. खऱ्या अर्थानं विमान यायला थोडं पुण्य सुद्धा लागतं. पण मात्र एवढं सांगतो की संसारामध्ये जो दुःखाचा मार दगडाचा जो लागणार आहे, ही कथा ऐकल्यानंतर दगडाचा मार न लागता फुलाचा मार लागेल. दगड फेकून मारल्यावर वेदना होतील आणि फुल फेकून मारल्यावर नाही होणार वेदना. तसं या संसारातील ज्या काही दुःख आपल्यावर येणार आहे घाला, तो फुलाचा लागेल. देवाच्या आशीर्वादानं कल्याण होईल. गोपाल कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान की जय, सब संतन की जय, आज के आनंद की जय. अशा पद्धतीने श्रीमद भागवताचा महिमा म्हणजे गोकर्ण चरित्र सांगितलं. विश्वास बसला आता ऋषी मुनींना भागवतावरती, म्हणून भागवताचं वर्णन प्रत्येक ऋषी मुनी करत आहेत. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबा. गीता भागवत करीती श्रवण. भागवताचा महिमा असा आहे, प्रत्येक माणसाने भागवत ऐकावं. नाही भागवत ऐकलं तर किमान भागवताचा अर्थ तरी लक्षात ठेवावा. भागवत या शब्दाचा अर्थ काय आहे? भागवत अर्थ सांगतो ऐका. भा म्हणजे सगळ्यांना बोलवणारा ग्रंथ आहे. सगळेजण या, सगळेजण बसा आणि सत्संग करा. भा म्हणजे सगळेजण या. भाती वेदेषु सर्वेषु. ग म्हणजे गती सर्वत्र श्रोतृणाम. कथा ऐकल्यानंतर प्रत्येक माणसाला गतीच मिळते, म्हणून ग हे अक्षर आहे दुसरं. भाग. आता तिसरं अक्षर व. वरिष्ठम सर्व शास्त्रेषु. सगळ्या शास्त्रामध्ये वरिष्ठ असा श्रेष्ठ ग्रंथ भागवताचा आहे, म्हणून व नावे. आणि चौथा अक्षर त. तत्वम भागवत विदुः. सगळ्या पुराणांचे तत्व या एका पुराणामध्ये आलेत, ते म्हणजे भागवत, म्हणून चौथा अक्षर त. शब्दाचा अर्थ भागवत. भ म्हणजे भक्ती. अजून सोपा अर्थ सांगतो. ग म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान. व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तत्व. हे दुसरा अर्थ. म्हणून काही असो या नसो, भागवत जरी लावलं तरी सुद्धा गती उद्धारे माणसं. म्हणून साधू संत म्हणतात, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. भागवत कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. संतच प्रमाणे हे कराल ते हित सत्य करा, कराल ते हिता. कराल ते हित सत्य करा. ते हित सत्य करा. ऐका जी तुम्ही
भक्त भागवत ऐका तुम्ही भक्त भागवत ऐका तुम्ही भक्त भागवत ऐका तुम्ही भक्त ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा कुण्याही जीवाचा न घडो मत्सर. हे प्रमाण आहे संतांचं प्रमाण. गोकर्ण चरित्र हा अध्याय पूर्ण झाला. प्रश्न आहे आता आम्हाला पुढचा अध्याय सांगा आणि तोच पुढचा अध्याय आता ग्रंथामध्ये आपण प्रवेश करणार. ग्रंथामध्ये प्रवेश करून छानपैकी आपण प्रवेश करून त्या ठिकाणी थांबणार आहोत. तर भागवतामध्ये पहिला श्लोक सांगितलेला आहे कोणता? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. त्रिविध ताप दूर करणारा तो देव तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. त्या भगवान गोपाल कृष्णाला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आणि ग्रंथामध्ये प्रवेश झाला. ग्रंथामध्ये प्रवेश करून 88,000 ऋषीमुनींनी प्रश्न विचारला की आता आम्हाला कथा सांगा की श्रीमद भागवताचा ग्रंथ कोणी लिहिला? हा भागवताचा ग्रंथ व्यासांनी लिहिला. का लिहिला? तो व्यासांना कलियुगाच्या 4थ्या चरणाचं दर्शन झालं. कलीचे 4 चरण सांगितलेत पाटील साहेब. 4 भाग आहेत, 4 पाय आहेत. हे सध्या पहिलं चरण चालू आहे. तुम्ही मला सांगा पहिल्या चरणामध्ये आपल्याला इतकं पाप पाहायला मिळतंय तर 4थ्या चरणामध्ये किती पाप असेल? हे व्यासांना आधीच दिसलं. व्यासाने डोळे बंद करून त्यांच्या आश्रमामध्ये पाहिलं. व्यासांचा आश्रम अजूनही पाहता येतो. बद्रीनाथला गेल्यानंतर तिथून 1 किलोमीटर अंतरावर वरती माना गाव आहे. त्या माना गावाच्या तिथे गुफा आहे. ती व्यासांची गुफा आहे आणि त्याच गुफेमध्ये बसून व्यासांनी भागवताचा ग्रंथ लिहिलेला आहे. ती जागा अजून पाहायला भेटते. लोक म्हणतात कुठे? तर जवळ आपलं काय माहिती का, आपण डोळे बंद करून दर्शन घेतो ना, त्यामुळे देव आपल्याला नीट दिसत नाही. हा प्रश्न आहे. मंदिरात गेल्यानंतर डोळे उघडे करून दर्शन घ्यावं. देव कसा दिसतो, ते स्वरूप कसं आहे, आज कोणतं वस्त्र आहे, उद्या कोणतं वस्त्र आहे, परवा डोळे उघडून बारकाईनं मूर्ती पाहिजे असते. मंदिरात गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाजूलाच अन्नपूर्णा आहे, त्याचं दर्शन घ्यायला लोक म्हणतात अन्नपूर्णा दिसलीच नाही. मग हेच तरी ना, डोळे बंद करून आपण दर्शन घेतो त्यामुळे देव दिसत नाही. अन्नपूर्णा अगदी शेजारी आहे. लोक काशी विश्वनाथाचं दर्शन घेतात काशीत गेल्यावर आणि तिथून प्रदक्षिणा मारले की घरी येतात. आसपासचा परिसर पाहत नाही. अहिल्याबाई होळकरांनी जे काही छानपैकी सोन्याचं ती वरचा जो घडवलेला जो टोक आहे मंदिराचा ते पाहत नाही. अहिल्याबाई जर जन्मालाच आल्या नसत्या तर आपल्याला हे मंदिर पाहायला भेटले नसते. आपल्या थोर व्यक्तींनी जेवढे काही होऊन गेलेले आहेत आधीचे, त्यांनी सगळ्यांनी मंदिर वाचवले. ते अहिल्याबाई होळकर जन्माला आली नसती तर सुरती सोमनाथचं मंदिर दिसलं नसतं. त्यावेळेस हे मिलिंदचे लोक उन्मत्त झाले होते, त्यांचं राज्य होतं. ह्या सगळ्या थोर व्यक्तींनी हे मंदिर वाचवले. भक्ती महादेवाची सगळ्यांनीच केली. म्हणून खऱ्या अर्थानं डोळे बंद करून दर्शन आपण घेतो म्हणून देव दिसत नाही आपल्याला. डोळे उघडे करून दर्शन घ्यावं. आज व्यासांनी ग्रंथ निर्माण केला, 4थ्या चरणाचं दर्शन झालं आणि म्हणून व्यासांनी ठरवलं की लोकांच्या उद्धारासाठी काहीतरी करावं. म्हणून लोकांच्या आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी भागवताचा ग्रंथ निर्माण केला व्यासांनी. आणि सांगितलं तुम्ही एक जरी भागवत ऐकलं तर तुमचे बरेचसे सगळे काही कळत न कळत होणारे पाप दूर होतील. म्हणून कथा ऐका. आधी करावी कथा कीर्तन, तदनंतर राजकारण. म्हणून भारत देशामध्ये पहिल्यांदा महत्व दिलंय ते कथेला आणि कीर्तनाला महत्व दिलंय. नामस्मरणाला महत्व आहे. नामस्मरणामध्ये तुम्ही छान नामस्मरण करा, तिथं कुठलाच दोष नाही. म्हणून कथा कीर्तनाचा पहिला नंबर आहे. आधी करावे कथा कीर्तन, दुसरा नंबर तदनंतर राजकारण, राजकारणाचा दुसरा नंबर. माणसाला जर गती मिळायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण, आणि जीवनाला पालटणी करायची असेल तर मग दुसरं मग राजकारण आहे.
पण राजकारण हे शुद्ध असावं. हे राजकारण असं जर असेल तर कसं काय चालणार आहे? फार कठीण आहे. माणूस बसलाय. आणि तुम्हाला खरं सांगू का, इतिहास जे घडवलेला आहे, मी सगळे पुस्तकं वाचली, इतिहास घडवलेला आहे तो फक्त मराठ्यांनीच घडवलेला आहे. हे सगळं आहे, सगळं समोर आहे. आणि आपला माणूस समोर बसून काही नाही, अजून 6 महिन्यापासून तर काहीच नाही. जो व्यक्ती आपल्या पायथ्याशी बसतो तो जर पुढे चालला तर कसं काय सहन होणार आहे? 50% पोराला जर चांगली नोकरी मिळते आणि आपला 90% जर पाठीमान नाही का राग येणार? खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेल, आता लाईव्ह नाही म्हणून बोलतो बा, हे सगळं बंदच झालं पाहिजे बा. हे जर सगळं बंद झालं ना सगळं, तर बघा, जो विद्वान व्यक्ती आहे, जो हुशार मुलगा आहे, तो खरंच पुढे येईल. मग कुठल्याचा का धर्माचा असताना काही प्रश्न नाही. विद्वत्तेला मान द्यावा. जो विद्वान मुलगा आहे त्याला समोर येऊ द्यावं. विद्वान लोक, सगळ्याच धर्मात विद्वान लोक आहेत, नाही असं काही नाही. पण त्या विद्वान मुलांना जर समोर येऊ दिलं तर हे बाकीचे ढ लोक तरी अभ्यास करतील. हे पोरं हे जर पुढे चालले तर विद्वानाला असं वाटतं की एवढं शिकून काहीच नाही, त्यापेक्षा न अभ्यास केलेलाच बरा. त्यामुळे हा देश खालच्या स्तराला चाललेला आहे. खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी या कळल्या पाहिजेत. पण कधी कधी असं वाटतं की हे सगळं बंद झालं पाहिजे आणि खरंच झालं पाहिजे. चांगले विद्वान मुलं आहेत आपल्या धर्मात, खूप चांगले मुलं आहेत. हे मुलं समोर येऊन अभ्यास करून छानपैकी मोठमोठ्या पदावरती जाऊन बसतील अशी मुलं आहेत. पण यांचं मनोबल खचायला लागलं ते फक्त एका गोष्टीमुळे खचायला लागलं. असो, तदनंतर राजकारण हा दुसरा विषय, तो काय आपला विषय नाही. आपला विषय नामस्मरण आहे. पण कधी कधी उपदेशही करावा लागतो. सूत महाभागवदनो वदतांबर कथां भगवती पुण्या यदाह भगवाच्छुकाः. मग व्यासाने ग्रंथ लिहिला आणि तो आपल्यासाठी मांडला. मग हा ग्रंथ व्यासाने कोणाला दिला तर आपला मुलगा शुकाचार्य याला हा ग्रंथ शिकवला. शुकाचार्यांचा जन्म आपण पाहणार, पण आज नव्हे. शुकाचार्यांचा जन्म आपण उद्या पाहू. आपली कथेची वेळ साधारण 1 ते 5 पर्यंत ठेवली, काय हरकत नाही. म्हणजे दुपारचे सगळे कामही आटोपतात आपले. 1 वाजता आपण छान सुरुवात ठेवू. मध्यांतर ठेवूयात, साधारण 2 तासानंतर मध्यांतर. मग त्यावेळेस उठू शकतो, चहा पाणी घेऊ शकतो. आणि अगदी 5 म्हणजे ह्या वेळेस 5ला आरती झाल्यानंतर हे सगळ्या जे काही आपले घरचे कामं करणे, या महिला मंडळ यांना सुद्धा घरचे कामं असतात, त्यासाठी 1 ते 5 हा वेळ अतिशय उत्तम आहे. 1 वाजता सुरुवात होणार, 5 वाजता अगदी बरोबर कथा या ठिकाणी समापन होईल. 5 वाजता आरती झाली की प्रसाद मिळणार. प्रसाद घेऊन सगळ्यांनी स्वस्थाने जावं. 5 वाजलेली आहे, झालेली याची सेवा देवाच्या चरणी अर्पण होईल. उद्या बरोबर 1ला आरंभ होईल. 1 तास झाल्यानंतर मला थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून कोणीतरी महिला मंडळी इथे एखादा अभंग म्हणेल. परत 1 तास प्रवचन होईल. मध्यंतरामध्ये उठू शकतो आपण, चहा पाणी घेऊ शकतो. 2 तासानंतर एक मध्यंतर, परत कथा चालू होईल. 1 अध्याय म्हणजे अशी दिवसातून 4 अध्याय होतील. आज आपले 2 अध्याय मी एकदम घेतले, विश्रांती केली नाही. कारण म्हणलं विश्रांती जर केली तर अजून वेळ वाढेल. त्यामुळे 2 अध्याय एकदम घेतले. झालेली आजची सेवा देवाच्या चरणी अर्पण. उद्यापासून 4 अध्याय होतील. तर सगळ्यांनी अगदी वेळेतच येऊन, मी सुद्धा वेळेतच येऊन या सेवेला या ठिकाणी मी पूर्ण करणार. झालेली आजची सेवा देवाच्या चरणी अर्पण. वाणीला विराम. काले वर्षतु पर्जन्याम पृथिवी शस्यशालिनी देशोऽयं शोभरहितो ब्रह्मणा सन्तु निर्भया. जय हो जय श्री भागवता आरती कर भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू. वेद तरुंचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ
चेऊनी झाले जन सुफळ महापर्वणी आली अवनी ही अघहरणी भव जलतरणी हे पतिता आरती करू तुझ भगवंत जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंत येथे व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गाऊ शास्त्र पुराणे मुकुटमणी परमा प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती जय हो जय श्री आरती अपार महिमा ग्रंथाचा व्यदवे ना कोणाचा कीर्तन मेवा कविवर संतांचा अनुभोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कुळीचा रवियंतरीचा तमहरता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्ण पदे ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती आरती पूरगौरम करुणावतारम संसार सारम हिगेन्द्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं मंदारमालां कृपालकाय कृपालमालां शिशुकरा दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय अलीलुटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंघन अनंत पूजन भावे उवाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव